हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न ज्यांनी कोणी पाहिलं असे राजमाता आपल्या जिजाऊ आणि त्यांचं पाहिलं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं असे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेले स्वराज्य ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं असे आपले श्री छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा करते मी. तसेच आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, तसेच आपले जुन्नर तालुक्याचे लोकनेते किंवा आदर्श नेते स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब आणि माझे सासरे स्वर्गीय पांडुरंग काळे साहेब यांना सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते. आणि इथे जमलेल्या सर्व माझे आदरणीय आणि उपस्थित सर्व मंडळी आणि माझे मतदार बंधू भगिनींना सर्वप्रथम मी नमस्कार करून आज या ठिकाणी आपल्या बोरी खोडद गटात आणि जी मला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे, आपलं बोरी गाव म्हणजे बोरी, साळवाडी, जाधववाडी, शिरोली, सुलतानपूर हे 5 गाव मिळून आपली ही बोरी गाव आहे. आणि या बोरी गावाला जी मोठी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, तसेच लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील, तसेच आपले जुन्नर तालुक्याचे लाडके आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील आणि तसेच तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब असतील, तसेच सर्व आदरणीय मंडळी असतील आणि सर्व माझे सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले बोरी गावातील सर्व कार्यकर्ते ज्यांनी या आपल्या उमेदवारासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानते. मी सर्वप्रथम माझा परिचय देते. मी सौभाग्यवती कल्पना वैभव काळे, सरपंच साळवाडी. एक सरपंच म्हणून काम करत असताना प्रत्येक गावातील छोट्या मोठ्या समस्या ह्या मी जाऊन बघितलेल्या आहे आणि हे काम करत असताना खरंच एक आनंद वाटतो की ज्या आपल्या गावातल्या ज्या प्राथमिक गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत करते आणि त्या मेहनतीचे फळ या ठिकाणी आज मिळालेलं आहे, यात काही शंका नाहीये. आणि हे फळ मिळत असताना आपले माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब यांनी ताई खूप माझ्यासाठी मेहनत केलेली आहे. प्रत्येक कामात मला त्यांनी यश दिलेलं आहे, प्रत्येक कामात त्यांनी माझी मदत केलेली आहे आणि ही मदत खरंच मी आज या ठिकाणी जिल्हा परिषद गटासाठी आपल्या तळमतीने करणार आहे आणि ती काही कधीच वाया जाणार नाही. आज या ठिकाणी बोलायचं झालं तर आमचं हे बोरी गाव सर्वात मोठं गाव आहे. 5 गाव मिळून हे मोठं गाव आहे बोरी आणि या बोरीची मी एक लेक सून आहे, याचा मला खरंच सार्थक अभिमान आहे. आणि बोरी गावाचं बघायला झालं तर ताई बोरी एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि परंपरा जोपासलेलं गाव आहे. त्यामुळे या गावामधील प्रत्येक ज्येष्ठ मंडळी असेल, महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग मंडळी असतील, हे सर्व जोमाने काम करत असतात, यात काही शंका नाही. आणि प्रत्येक गोष्ट हे परंपरेला निगडीतच काम करतात, हे आपण नेहमीच दाखवून दिलेलं आहे. आणि माझी सर्वांना खात्री आहे जसं तुम्ही आमच्या तिन्ही उमेदवार जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला पूर्ण पार पाडण्यासाठी तुम्ही नेहमी माझे साथ देणार, यात काही शंका नाही. तसेच त्याप्रमाणे तुम्ही जे मतदार बंधू भगिनी आहे तुमच्या साथीने मला या ठिकाणी ही जबाबदारी मिळेल आणि ती मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेल, यात काही शंका नाही. आणि मी सरपंच असताना या ठिकाणी जे मूलभूत गरजा असतात जसे की रस्ते असतील, पाणी असतील आणि व्यवस्था म्हणजे काय म्हणतात त्याला वाहतूक व्यवस्था असेल, ही सर्वात महत्वाची आहे. कारण की रस्ते जेव्हा आपण बनवतो तेव्हा वाहतूक व्यवस्थेला कोंडी होऊ नये म्हणून रस्त्यासाठी आपला अहोरात्र प्रयत्न करावा लागतो. तसेच आरोग्य असेल, महिला बाल कल्याण आरोग्य असेल, शिक्षण असेल, तसेच येणाऱ्या ज्या आपल्या नवीन ज्या घडामोडी असेल प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि हे काम करत असताना प्रत्येक महिला ही एक सक्षम महिला म्हणून झालेली पाहिजे. कारण की आता सध्या महिलांचं राज्य आहे आणि महिलेला स्वतःच्या पायावर स्वावलंबी राहण्यासाठी प्रत्येक गोष्टी म्हणजे दुसऱ्यांकडनं मागता स्वतः करण्यासाठी महिलांना सक्षम करण्याचं खूप गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी महिला सक्षमीकरण अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक महिलांसाठी अस्मिता भवन असणे आवश्यक आहे, जेणेकरून महिला त्या गावामध्ये आपल्या हक्काचे असो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ती पूर्णपणे काम करू शकते. त्याप्रमाणे महिला बचत गट असतील, तसेच महिलांचं रोजगार बचत गटाच्या मार्फतून बघायला गेलं तर रोजगार हा खूप महत्वाचा आहे ताई.
कारण की जेव्हा महिला स्वतः सक्षम होते, घर चालवते, तेव्हा ती पूर्ण मुलांना पण सांभाळू शकते आणि सगळं घर सांभाळू शकते. त्यासाठी महिलांना आपण खरंच एक आदर आणि सन्मान दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जे मुले असतील त्यांच्या बाबतीत त्यांचं आरोग्य आणि शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे. कारण की जेव्हा मुले शिकली म्हणजे प्रगती झाली आणि मुलांना योग्यदार शिक्षण मिळण्यासाठी डिजिटल शाळा असणं अत्यंत आवश्यक आहे. डिजिटलच्या शाळेच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने मुलांना योग्य ते ज्ञान दिले जाऊ शकते, यात काही शंका नाही. आणि हे ज्ञान देत असताना त्यासाठी आपल्याला एक योग्य उमेदवार निवडणे हा गरजेचा आहे, जेणेकरून आपल्या बरोबर आपल्या गावाबरोबर पूर्ण गटाचा विकास करू शकेल असा उमेदवार आपल्याला निवडणं हा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माझी सर्व मतदार बंधू भगिनी एकच विनंती आहे की तुम्ही मला तसेच संभाजी चव्हाण आणि आपल्या प्रगताई बडे या सर्व उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून विजय करावे आणि सर्वांना बहुमताने एकदम विजय करून गुलाल 7 तारखेचा गुलाल आपलाच आहे असं समजून तुम्ही समजावे एवढी माझी नम्र विनंती. आणि 5 तारखेला सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून सर्वांना बहुमत करून सर्वांना विजयी करावे एवढी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.